त्याच्या लीलांचं वर्णन ज्या गीतामध्ये आहे त्याला आपण गवळी म्हणतो. माणसांची सुद्धा मूड असतो, त्यांचे चेहरा, प्रत्येक माणसाचा चेहरा, कोणाचा हसरा असतो, कोणाचा एकदम सिरियस असतो, कुणाचा सेमी हसरा असतो, कुणाचा सेमी सिरियस असतो. तसंच बापांचा आपल्या देवांचा पण आहे. आपण प्रभू श्रीकृष्णाचा फोटो बघा, कधीच ते सिरियस दिसणार नाही, हसतच दिसणार कुठल्याही फोटोमध्ये, कधीही असू द्या कुठलाही फोटो. पण प्रभू शंकर समाधी ध्यानामध्ये धीर गंभीर अवस्थेत असतात. प्रत्येक देवाचा सुद्धा एक मूड, एक त्यांचा चेहरा वेगवेगळा असतो.
यमुना जल यमुना जल यमुना जल यमुना 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 पक्षी बासुरी इतकी मधुर की गायी सुद्धा सगळं तो तारा खायला विसरला. गोपी तटस्थ एकीकडे राहिले, सगळे पक्षी निश्चळ झाले, दारा वाटते हालचाल सगळ्यांची बंद झाली. एवढी हिप्नोटाईज झाले ते आजचे प्रभू श्रीच्या बासुरीने. काय असेल ती बासुरी?
आनंद त्रिभुवनी आनंद एकनाथ महाराज एकनाथ महाराज त्यांनी स्वतःला काय केलं एका म्हटलंय स्वतःला किती लहान केलं त्यांनी आणि आपण आपल्याला उगीच मोठे करतो पंडित अजित कडकडे कुठला अजित कडकडे पंडित आहे तो तर साधा माणूस आमच्यासारखाच आहे त्याला उगीच पंडित करून टाकतो आणि संत बघा तुकाराम महाराज तुका केलं त्यांनी नामदेव महाराज नाम्या केलं त्यांनी एकनाथ महाराज एका केलं जनाबाई एवढी मोठी संत जनी केलं स्वतःला लहान केलं ईश्वराच्या दरबारात आपण जर उपासना करू खरी ईश्वराची तर आपल्याला अगोदर लहान केलं पाहिजे तरच आपण ईश्वरापर्यंत पोहोचतो आपण ईश्वराच्या मोठं समजतो आपण आपला अहंकार गेला पाहिजे आपला गर्भ निघाला पाहिजे आपण लहान व्हायला पाहिजे बाळ व्हायला पाहिजे ईश्वराच्या समोर तरच ती उपासना फळते
घेऊन